नमस्कार, मी डॉक्टर विजय. डायबिटीज समजून घ्या या व्हिडिओ सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आपण ज्याला डायबिटीज म्हणतो त्याचं पूर्ण नाव आहे डायबिटीज मिलेटस. तर डायबिटीज मिलेटस हा शब्द कसा बनला? तर डायबिटीजचा अर्थ होतो सायफन, पाण्याचा सायफन जसा असतो तसं सायफन, आणि मिलेटसचा अर्थ असतो गोड. तर गोड पाण्याचा सायफन असा डायबिटीजचा शब्दशः अर्थ आहे. तर हा अर्थ आणि हा डायबिटीजला हे नाव कसं भेटलं? तर जे डायबिटीजचे पेशंट असतात ह्यांना वारंवार लघवी लागते आणि ही लघवी गोड असते, म्हणून डायबिटीज मिलेटस असं नाव पडलं आहे. तर हा डायबिटीज नेमका काय आहे? आणि लोक म्हणतात की मला शुगर झाली आहे किंवा माझी शुगर वाढली आहे. तर हे काय असतं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे, तेही साध्या आणि सोप्या भाषेत. तर डायबिटीज म्हणजे आपल्या शरीरातील एक शुगरचं प्रमाण एका लेवलपेक्षा जास्त वाढणं. तर सर्वांच्या शरीरात शुगरचं प्रमाण असतं. आता हे शुगर आपल्या शरीरात येते कुठून? तर आपण जे काही अन्न खातो, भाजी, चपाती, पोळी, भात, फळं, यापासून हे अन्न जेव्हा आपल्या आतड्यात जातं आणि जेव्हा हे अन्न पचतं तर यापासून एक पदार्थ बनतो ग्लुकोज. तर हीच ग्लुकोज म्हणजे आपल्या शरीरातील शुगर असते. आता ही शुगर आपल्याला का लागते? जसं एखादी गाडी पेट्रोलवरती चालते तसं आपलं शरीर चालण्यासाठी आपल्या सेलला ग्लुकोज नावाचं इंधन लागतं. तर ही शुगर जे आपल्या शरीराचं इंधन आहे, ही आपल्या सेलच्या मध्ये एंट्री घेण्यासाठी ह्याला इन्सुलिन नावाची एक चावी लागते. तर हे इन्सुलिन आपल्या शरीरात आपोआप तयार होत असतं. हे कुठं तयार होतं? तर आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज नावाची ग्रंथी असते, त्या ग्रंथीमार्फत हे इन्सुलिन तयार होतं. ठीक आहे. तर आता हे इन्सुलिन काय काम करतं? तर इन्सुलिन आपण जेवण केलं त्याच्यानंतर आपल्या शरीरातील शुगरचं प्रमाण वाढतं. जेव्हा हे शुगरचं प्रमाण वाढतं तेव्हा आपलं पॅनक्रियाज त्याला सेन्स करतं आणि हे सेन्स केल्यानंतर इन्सुलिन आपल्या शरीरात सिक्रेट होतं. जेव्हा हे शुगरचं प्रमाण एका लिमिटपेक्षा जास्त शरीरात वाढतं आणि हे शुगरचं प्रमाण वाढल्यानंतरही आपलं पॅनक्रियाज त्यावेळेस इन्सुलिन सिक्रेट करत नाही, किंवा हे जे तयार केलेले इन्सुलिन आहे हे आपल्या शरीरामध्ये काम करत नाही, म्हणजे ज्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स झाला असं म्हणतो, त्यावेळेस आपल्याला डायबिटीस हा आजार होतो. तर हा डायबिटीस हा आजार जो आहे हा खूप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तर मुख्यतः आपण जे डायबिटीस ऐकतो ते टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस अशा प्रकारचे असतात. टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस हे सोडूनही अजून प्रकारचे डायबिटीस असतात, ज्याच्यामध्ये की प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीस, ज्याला आपण गेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ यंग असा नावाचा एक डायबिटीस असतो, ज्याला मोडी असंही म्हणतात. तसंच आता नवीन 1.5 डायबिटीस अशा प्रकारचे हे काही डायबिटीसचे प्रकार आहेत. तर मी तुम्हाला टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस याच्याविषयी माहिती सांगतो. तर टाईप 1 डायबिटीस मध्ये काय होतं? आपलं शरीर आपल्याला लागेल तेवढे इन्सुलिन सिक्रेट करत नाही. तर असं का होतं? जनरली आपल्या पॅनक्रियाजमधून जे इन्सुलिन सिक्रेट होत असतं, तर ह्यामध्ये काय होतं? टाईप 1 डायबिटीसमध्ये पॅनक्रियाजला काही इन्फेक्शनमुळे ऑटोइम्युनिटी तयार होते आणि ह्या ऑटोइम्युनिटीमध्ये आपलं स्वतःचं शरीरच पॅनक्रियाच्या ह्या सेलला मारतं आणि त्यातून होणारं इन्सुलिनचं प्रमाण हे कमी होतं. तर या टाईप 1 प्रकारच्या डायबिटीसमध्ये आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये येत नाही. ठीक आहे. आणि जो टाईप 2 टाईपचा डायबिटीस असतो यामध्ये काय होतं की इन्सुलिनला रेजिस्टन्स आलेला असतो. रेजिस्टन्स म्हणजे काय? तर जे इन्सुलिन आहे ते सेलवरती जाऊन ऍक्ट तर होतं, पण तिथं ॲक्युरेट प्रमाणे काम करत नाही. त्यामुळे रक्तातील शुगर ही सेलमध्ये जात नाही आणि सेलमध्ये शुगर न गेल्यामुळे सेल असा सिग्नल देते की त्यांना भूक लागली आहे, परंतु त्यांना जेवण भेटलं नाही, अशा टाईपचा एक सिग्नल भेटते आणि हा सिग्नल आपल्या शरीरामध्ये पसरला जातो. मग हा सिग्नल पसरल्यामुळे आपल्या लिव्हरमधून नवीन अजून शुगर तयार करायला सुरुवात होते, जी की ऑलरेडी आपल्या रक्तात जास्त असते, आणि ही शरीरात वाढलेली शुगर किडनी मार्फत फिल्टर केली जाते. किडनी मार्फत फिल्टर केलेली शुगर त्याच्यासोबत पाणी ओढते आणि हे पाणी जास्त झाल्यामुळे पेशंटला सारखं सारखं लघवीला जावं लागतं. ठीक आहे. तर सारखं सारखं लघवी लागल्यामुळे पेशंटच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि पेशंटला तहान सारखी सारखी लागते. तसंच सेलमध्ये ग्लुकोज न गेल्यामुळे सेल असा सिग्नल बॉडीला देतात की त्यांना भूक लागली आहे, म्हणून डायबिटीसच्या पेशंटला सारखी सारखी भूक लागते. तर अनेक जण विचारतात की गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो का? तर ह्याचं उत्तर आहे नाही. फक्त गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होत नाही. तर डायबिटीस होण्यासाठी तुम्हाला जर टाईप 1 टाईपचा डायबिटीस एखाद्याला झालेला असेल तर याच्यामध्ये ऑटोइम्युनिटीचा खूप मोठा रोल असतो. तर टाईप 2 डायबिटीस कोणामध्ये होतो? ज्या पेशंटमध्ये व्यायामाचा अभाव असतो, ज्यांचं वजन वाढलेलं असतं आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीसची हिस्ट्री असते, म्हणजे आई वडील किंवा अजून घरामध्ये कोणाला जर डायबिटीस असेल तर त्यांना डायबिटीस होण्याचा धोका असतो. जर एखाद्या पर्सनमध्ये डायबिटीसचे रिस्क फॅक्टर असतील
किंवा अनुवांशिक डायबिटीस त्यांच्या फॅमिलीमध्ये असेल तर घाबरून न जाता आपण योग्य वेळी जर योग्य पाऊल उचललं तर आपल्याला हा डायबिटीस अवॉइड करता येऊ शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीस काय असतो, डायबिटीसचे प्रकार, तसंच ग्लुकोज आणि इन्सुलिन मध्ये काय रिलेशन आहे, ते दोघं कसे काम करतात याविषयी माहिती सांगितली. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायबिटीसचे रिस्क फॅक्टर सांगणार आहे, तेही डिटेलमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.